नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या मित्रांना 11वीचं ॲडमिशन करायचं आहे तर त्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो राऊंड 3 आहे कॅप राऊंड 3, तर कॅप राऊंड 3चं शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल आता बदलण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कशा पद्धतीने हे नवीन शेड्यूल असणार आहे समजून सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट वगैरेचं जे प्रोसेस आहे पुढची, तर ती प्रोसेसच्या डेट्स आहेत तर त्या चेंज झालेल्या आहेत. पहिले या डेट्स तुम्हाला 26 होत्या, म्हणजे एक दिवस लेट होता, परंतु आता तुम्हाला एक दिवस पहिले हे जे अलॉटमेंट आहे तर ते अलॉटमेंट होणार आहे. म्हणजे तुम्हाला 25 जुलै रोजीच तुमच्या कॉलेज ह्या अलॉटमेंट होतील 10 वाजेनंतर. त्यानंतर 26 जुलैपर्यंत 6:30 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन करू शकता. पूर्वीच्या शेड्यूलमध्ये हे जे अलॉटमेंट आहे ते 26 जुलैनंतर होणार होतं, परंतु नवीन रिवाईज शेड्यूल हा करण्यात आलेला आहे शिक्षण संचालनाकडून. त्यामुळे आता तुम्हाला 25 जुलै रोजीच तुमचं जे अलॉटमेंट आहे कॉलेजचं तर ते स्टेटस तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला येईल, किंवा तुम्ही तुमचं जे ॲडमिशनचं अकाउंट आहे ते लॉग इन करून तिथं तुमचं अलॉटमेंट स्टेटस पाहू शकता. मित्रांनो, तर तुम्ही 26 जुलैच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं ॲडमिशन तुम्ही कॉलेजला जाऊन करू शकतात. तुम्ही जरी ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही या राऊंडसाठी बाद होऊन जाणार. तुम्हाला पुढचा म्हणजे स्पेशल राऊंडसाठी अप्लाय करावा लागेल. मित्रांनो, त्यामुळे ही जी रिवाईज हा जो शेड्यूल आहे तर हा रिवाईज सुधारित वेळापत्रक नियमित फेरी 3साठी शिक्षण विभागाकडून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, काही तुम्हाला अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम आलेला आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2मध्ये कॅप राऊंड 2मध्ये कॉलेज टाकल्या होत्या, त्यांचा नंबरही लागला होता, परंतु त्यांनी काहीही प्रोसेस केली नाही, त्यांनी ॲडमिशन केलं नाही, तर त्यांना राऊंड 3चा फॉर्म भरण्यात आलेला नाही, किंवा त्यांना राऊंड 3चा जो फॉर्म आहे तो त्याचा ऑप्शनच आला नव्हता, किंवा त्यांना भरताच आला नव्हता. तर असे बरेच विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही. त्यामुळे काय झालेलं आहे तर त्यांना राऊंड 3 जो कॅप राऊंड 3 आहे तर कॅप राऊंड 3चा राऊंडचा जो फॉर्म आहे तो त्यांना भरता आलेला नाही. मित्रांनो, त्यांना राऊंड 3मधून बाद करण्यात आलेलं आहे शिक्षण संचालय विभागाकडून. तर यामागचं मेन रिझन काय आहे तर असा एक स्टुडंटचा प्रॉब्लेम होता. मित्रांनो, आणि मी शिक्षण विभागाला ईमेल केला होता. तर ईमेलमध्ये शिक्षण विभागाने स्पष्ट केलं होतं. तर बघा मित्रांनो, मीही त्या स्टुडंटसाठी ईमेल केला होता. ऑफिशियल महाराष्ट्र FY जे ॲडमिशन सपोर्टचं जे ईमेल अकाउंट आहे तर त्याच्यावर मी ईमेल केला होता त्यांना की असा प्रॉब्लेम आहे, तर यातला सोल्युशन काय किंवा हे का बरं झालं. तर त्यांनी तिकडे रिप्लाय करत सांगितलं आहे की इन द सेकंड राऊंड यू हॅव अलॉटेड युअर प्रिफरन्स नंबर 1. म्हणजे तुम्ही 1 नंबरचं कॉलेज टाकलं होतं आणि 1 नंबरच्याच कॉलेजला जरी तुम्हाला तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही, त्यामुळे ही गोष्ट तुमच्यासोबत झालेली. त्यात काय म्हटलं की इफ यू अलॉटेड कॉलेज इन युअर फर्स्ट प्रिफरेशन स्टुडंट हू गॉट फर्स्ट प्रिपरेशन अँड दे डोंट वॉन्ट टू टेक द ॲडमिशन. त्यांना पहिला प्रिपरेशन भेटतो पण ते ॲडमिशन घेत नाही. दे कन्फर्म देअर ॲडमिशन अँड कॅन्सल दॅट ॲडमिशन. दो स्टुडंट विल बी रेस्ट्रिक्टेड टू नेक्स्ट ऑल रेग्युलर राऊंड. दे कॅन ओनली अप्लाय इन स्पेशल राऊंड. बघा काय झालं आहे, तुम्हाला जेव्हा कॉलेज अलॉट झाली 1 नंबरची तर ती 1 नंबरची कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी प्रोसीड करून दिलं, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जरी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला काहीच घ्यायचं नाही, तर तुम्हाला काहीच प्रोसेस करायची नाही. मित्रांनो, तुम्ही जरी प्रोसेस केली आणि तुम्ही जरी ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी रेस्ट्रिक्टेड करण्यात. त्यानंतर ते काय म्हणताय की तुमचं जे पुढचं आहे की एक्झाम्पल तुम्ही 10 कॉलेज टाकलं तर 10 कॉलेजपैकी तुम्हाला जरी 2 नंबरचं कॉलेज मिळालं किंवा 10 नंबरचं कॉलेज मिळालं, तिथं जरी तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तरीही तुम्ही पुढचा जो नेक्स्ट राऊंड आहे तर नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु तुम्हाला पहिलं कॉलेज लागलं म्हणजे फर्स्ट प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नंबर लागला आणि तुम्ही त्याला ॲडमिशन घेतलं नाही, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं अकाउंट लॉग इन करता तेव्हा तुम्ही प्रोसीड ॲडमिशन असा टॅब येतो, तो टॅब जरी तुम्ही दाबला आणि ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमधून बाद करण्यात येतं. त्यामुळे ही गोष्ट कदाचित तुमच्यासोबत घडलेली. आता का तुम्हाला काय तर स्पेशल राऊंड जो येईल, स्पेशल राऊंडमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. स्पेशल राऊंडमध्ये तुम्ही 10 कॉलेज टाकून द्या. मित्रांनो, तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी आली होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.